नमस्कार मंडळी, मी पूजा. स्वागत आहे तुमचं आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. बिझनेस मीटिंगसाठी मुंबईला गेले होते. बिझनेस मीटिंग म्हणजे देशांतर हॉलिडे हा टूर्स पॅकेजचा बिझनेस आहे आमचा आणि त्यानिमित्त ते मुंबईला गेले होते. तर एवढं सारं सामान घेऊन आले आणि प्रत्येक वस्तू ही मला उघडून दाखवत होते. खूप मोठा इव्हेंट असल्यामुळे प्रत्येक देशातील आणि विदेशातील बिझनेसमॅन आलेले होते आणि प्रत्येकाने आपापली देशातील आणि विदेशातील लोकांची त्यांची आठवण किंवा ओळख म्हणून प्रत्येक वस्तू यांना गिफ्ट दिली होती. आणि हे सर्व दाखवायचं काम त्यांचं मला चालू होतं रात्री आल्यानंतर. खरं तर हा इव्हेंट खूप मोठा होता आणि या इव्हेंटला मी पण जाणार होते, पण काही कारणास्तव आनंदीची ट्रिप आणि इव्हेंट एका दिवशी असल्यामुळे मला जाणं जमलं नाही. पण आहोनी प्रत्येक गोष्ट ही काळजीपूर्वक मला दाखवण्यासाठी आणली होती. आणि मेन म्हणजे आनंदीची आणि माझी फेवरेट वस्तू म्हणजे चॉकलेट. प्रत्येक देशातील चॉकलेट घेऊन आले होते आणि ते दाखवत होते कोणतं देशाचं काय आहे, सर्व काही दाखवायचं चालू होतं. पण काय, मला तर आपलीच तिकडली टेस्ट आवडती. सगळं काही टेस्ट घेऊन बघितलं, पण आपलंच बेस्ट आहे. आणि बिझनेस मीटिंग म्हटलं तर कार्ड आले आणि एवढे कार्ड होते की मी बघूनच हैराण झाले आणि गोळा करता करता मला 15-20 मिनिटं त्या कार्डमध्येच गेले. आणि यांचं चालू होतं प्रत्येक गोष्टीचं इंट्रोडक्शन करून देण्याचं काम मला. हे बघा, सगळ्या प्रत्येकाची आठवण म्हणून एक एक कार्ड घेऊन आले होते. आणि हे आमचं कार्ड देशांतर हॉलिडेचं. आणि प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय, तर कोणाला पॅकेज करून पाहिजे असलं तर देशाविदेशातलं किंवा ऑल इंडियामधलं फ्लाईट्स किंवा ट्रेनचं पॅकेज करून भेटतं. आणि सर्व हॉटेल्स, राहण्याची सोय सर्व अगोदरच बुक केलेली असती. आणि हे तर सगळ्यात जास्त आवडलं यांना, मोबाईल स्टँड. आणि हे बघा चॉकलेट, त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स होते. काहींची चव आवडली मला, पण काही नाही आवडले. मला तर असं फिलिंग येत होती आज काय चॉकलेटची दुकान लावली. आणि पेन पण एवढे छान भेटले होते वेगवेगळे. पसारा तर खूप काढून ठेवला होता मी, जेवढा आणला तेवढा. पण आता आवरायचं पण मलाच होतं. बघू शकता तुम्ही, पूर्ण रूम भरून पसारा झाला होता. एवढं काय घेऊन आले होते मला दाखवण्यासाठी. आणि हे बघा, तिथले छान असे छोटे छोटे व्हिडिओ क्लिप पण मला दाखवण्यासाठी आणले होते. इव्हेंटमध्ये खूप सुंदर अशी डान्स नृत्य चालू असल्यामुळं खूप छान वाटत होतं. आणि आठवण म्हणून थोडेसे कॅमेरामध्ये क्षण बाकीचे कॅप्चर केलेले होते. प्रत्येकजण आपल्या संस्कृतीमध्ये नृत्य करत होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे बघायला भेटले. खरं तर प्रत्येक देशाची रूढी परंपरा ही वेगवेगळी असते आणि आपण असं बाहेर पडलो की आपल्याला ती बघायला भेटते. कसं वाटलं मग माझा आजचा छोटासा मिनी ब्लॉग, नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.